काल भाऊच्या धक्क्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत, परंतु एक प्रॉमिनंट गोष्ट घडलेली आहे ती म्हणजे छोटा पुढारी रडत होता आणि रडता रडता त्यानं अंकिता, पॅडी आणि धनंजयला डायरेक्ट धमकी दिली, दम असेल तर करून दाखवा, असं बोलून काय होतंय, दम तर पाहिजे ना, अशा प्रकारची धमकी दिली. नक्की छोटा पुढारी एवढा संतापला का होता आणि त्यानं ही अंकिता, पंढरीनाथ आणि धनंजयला धमकी का दिली, हेच आपण चित्रगप्पाच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता या वेळेच्या बिग बॉस मध्ये दररोजच काही ना काही धक्के मिळत आहेत आणि ट्विस्ट आणि टर्न येतच आहेत. तर काल अगदी त्याच प्रकारे रितेश भाऊनं भाऊच्या धक्क्यामध्ये एक रूम बनवली होती आणि त्याचं नाव दिलं होतं चक्रव्यूह रूम. तर या रूम मध्ये काय होणार होतं, तर आपल्या पाठीमागे कोण काय बोलतं याचीच क्लिप किंवा याचा छोटासा व्हिडिओ त्या व्यक्तीला दाखवला जाणार होता. म्हणजे छोटा पुढारीला रूम मध्ये पाठवणार आणि छोटा पुढारी बद्दल इतर बाकीचे मेंबर त्याच्याबद्दल काय बोलतात माघारी हे त्याला दाखवणार. तर अशा प्रकारचे एक ट्विस्ट तयार केलेला होता आणि यामुळेच आता घरामध्ये वाद निर्माण झालेले आहेत किंवा जे ग्रुप होते त्यांच्यामध्ये फूट पडलेली आहे असं तुम्ही म्हणू शकता. आता सगळ्यात अगोदर रितेश भाऊ असं म्हणतात की चला चक्रव्यूह रूमची सुरुवातच आपण किंवा उद्घाटनच करूया पुढारीपासून. आणि आपल्या घरामध्ये पुढारी कोण आहे, छोटा पुढारी. छोटा पुढारीला आतमध्ये पाठवतात आणि त्याला एक क्लिप ऐकवली जाते. त्या क्लिपमध्ये अंकिता असं बोलते, मला तर त्याचा एवढा राग आला होता ना, 2 कानाखाली मारा वाटत होते. खरंच तो माझ्या समोर जर आला असताना मी मारलेच असते त्याला. मला त्याच्या चेहऱ्याकडे सुद्धा बघायचं नाही, कसा टुनटुन उड्या मारत राहतो, अशा प्रकारची अंकिता बोललेली होती. आणि त्यासोबत पंढरीनाथ दादा पण असं म्हणतो की हा तो मला सारखा गुलाम असल्यासारखं वाटतो, गुलामासारखे कामं करतो. हे 2 व्हिडिओ बघितल्यानंतर बाहेर येऊन छोटा पुढारी चांगलाच संतापला होता. तो संतापून म्हणतो की दम पाहिजे मला मारायला, बोलून काय होतं, जर दम असता तर मला मारून दाखवायचं ना, असं बसल्या ठिकाणी कोणी काही बोलेल, आता मला तुम्हाला काही बोलायचंच नाही, अशा प्रकारे तो चिडून बोलत होता. आणि नंतर जाऊन तो रडत होता आणि त्याला इरिना समजून सांगण्याचा प्रयत्न करत होती. तर ओव्हरऑल आता आपल्या माघारी कोण काय बोलतं हे समजत नाही ना, परंतु छोटा पुढारी बद्दल आता यांचं असं मत ऐकून छोटा पुढारी तर चांगलाच चिडलेला होता. त्यानंतर पॅडी समजून सांगायला जातो, अरे मी तुला गुलाम अशा उद्देशानं म्हटलं होतं की तू प्रत्येक गोष्ट निकीची आणि त्यांच्या ग्रुपची ऐकतोस, तुझं काही मतच मांडत नाहीत, यामुळे मी तुला गुलाम म्हटलं होतं. तर त्यावर छोटा पुढारी म्हणतो की आता मला तुमचं काहीच ऐकायचं नाही. आणि परत पॅडी दादा असं समजून सांगतात की मी तुझ्या दुसऱ्या कोणत्याच गोष्टीवरून बोललो नाही, तू घरामध्ये कसा वागतोस किंवा काय गोष्टी करतोस त्यावरून मी बोललेलो आहे. तरी पण छोटा पुढारी म्हणतो मला आता तुम्हाला काही बोलायचंच नाही, मी गुलाम आहे तर तुम्ही पण गुलाम आहे, तुम्ही पण दुसऱ्याचे कामं करता, असं छोटा पुढारी उत्तर देतो. तर अशा प्रकारचा सीन झालेला आहे. आता तुम्हीच बघा, असं बोलल्यानंतर छोटा पुढारी आता त्यांच्या कधीच जवळ जात नसतो. तर अशा प्रकारे चक्रव्यूह रूमचंच काम आहे की एकमेकांमध्ये फूट पाडणे. तर तुम्हाला ही कॉन्सेप्ट किंवा चक्रव्यूह रूम आवडली का, कमेंट करून नक्की सांगा.